श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आज गोपाळ काला आहे। काला हा सगळे पदार्थ एकत्र मिळून केलेला काला। पण काला या शब्दाचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला का आला म्हणजे या पृथ्वीवरती तू कशासाठी आलास। समजा एखादा मनुष्य त्या बँकेच्या दिशेने चालला असला आणि लोक विचारलं का हो इकडे का आला। का आला म्हणजे बँकेत आलो। इकडे का आला इकडे बँकेत आलो। म्हणाले तुम्हाला कोणी पाठवलंय का। जसं कंपनी एखाद्या माणसाला दुसऱ्या परदेशात पाठवते त्याला विचारलं तू का आला इथे म्हणून आमच्या कंपनीने मला पाठवलं म्हणून मी आलो। म्हणजे एखाद्याने पाठवला म्हणून येणं निराळं। तुरुंगात एक मनुष्य गेला तर त्याला विचारलं तू का इथं आला बाबा म्हणला माझ्या कर्माने मला इथं आणलं। तसं आपण इथे जे आलोय का आला हा प्रश्न आपल्या मनाशी विचारला पाहिजे। कशासाठी आपण आलोय। मग एकाला विचारलं तू का आला बाबा तो म्हणाला कर्मानुबंधेने मनुष्य लोके। मी माझ्या गेल्या जन्मातली कर्म भोगायला आलोय। म्हणजे का आला जन्माला तू इथे। तो म्हणाला जन्म घेणे लागे वासनेच्या संगे। माझी काही इच्छा शिल्लक राहिली होती अतृप्त होती ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो। म्हणजे प्रत्येकाने आपण इथे का आलो याचा विचार करायला पाहिजे। का आला याचा विचार करायला पाहिजे। संत आलेत का नाही। भगवंताने संतांना पाठवलंय। आलो याच कारणासाठी ते म्हणतात या कारणासाठी आलो। भगवंताने आम्हाला या कारणासाठी पाठवलंय काय जड जीवा उद्धराया आम्हाला पाठवलंय। आम्ही आलोय का आम्ही आलो नाही। त्या भगवंताच्या चरणाजवळ आनंदात होतो भगवंत म्हणाले जा म्हणून आम्ही आलो। म्हणजे काही लोक त्यांच्या त्यांच्या कर्माचा भोग भोगण्यासाठी आले आणि काही लोक हे त्यांच्या सत्कार्य जे काही शिल्लक राहिलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी आले। म्हणजे काही ना चांगल्या कामासाठी काही ना वाईट कामासाठी पण इथं आलोय आपण। तर आपल्याला आत्मचिंतन करायला पाहिजे की मी का आलो। त्या तुरुंगातल्या माणसाला विचारलं तू इथे का आला। म्हणले माझ्या वाईट संगत चांगला होतो मी आधी मला संगत वाईट लागली आणि वाईट संगतीमुळे मी इथं आलो। कीर्तनात आलेल्या माणसाला त्या सत्पुरुषाने विचारलं तू इकडे कसा व्हावा इकडे तरी येताना दिसला नाही आज कसं काय आला इकडे। तो म्हणाला माझ्या मित्राने इकडे आणलं
सत्संगतीने. कशाने आलोय मी? सत्संगामुळे इथं आलो. चांगल्या विचाराची माणसं मला भेटली आणि म्हणून मी त्यांच्या संगतीने इथं आलो. मग आता उद्यापासून येणार का नाही येणार काय विचार आहे? आज तू आलायस, पण उद्यापासूनचा विचार काय आहे? नाही म्हणाले. इथं आल्यानंतर मला नावाची गोडी लागली, आता मी येत राहणार. म्हणजे आपण इथे आल्यानंतर पुढे काय आहे? तर आपल्याला जशी संगत मिळेल तसं आपला जीवनक्रम बदल. म्हणून आपण असा विचार केला पाहिजे की मी इथे का आलो? कोहम, मी कोण आहे? कशासाठी आलो? मला जन्म भगवंतानी कशासाठी दिलाय? बर, येताना काय अंगात कपडा होता का? ह्या खिशात थोडे पैसे दिले, जावं तिथं तुला खर्चायला थोडे कामाला येतील? काय? येताना काहीही म्हणजे शर्टच नव्हतं तर खिसे कुठं असणार? येताना अंगावरती वस्त्र नव्हतं, काहीच नाही घेऊन आलो. बरं म्हणले, जाताना पॅन्टच्या खिशात काही, वरच्या खिशात काही, मागच्या खिशात काही, असं काही नाही म्हणले. खाली हात हाया, खाली हात जाना है. सजन रे झूठ मत बोलो, वहां तो पैदल जाना है. न हाथी है न घोडा है, वहां तो पैदल जाना है. हत्ती, घोडे, मोठमोठ्या गाड्या सगळ्या इथेच राहणार आहे. किती कोट्यावधी रुपयाची गाडी घेतली तरी सगळ्या गाड्या इथेच ठेवून जायचं. कोट्यावधी रुपये मिळवले तरी इथेच ठेवून जायचं. मग म्हणाले, तुम्ही गेल्यानंतर तुमच्या बरोबर काय येतं? तर आपली ज्यावेळेला अंत्ययात्रा चाललेली असते त्यावेळेला आपल्या मागून येणारी लोक आपल्याबद्दल चर्चा करत असतात. ह्या गेलेल्या माणसाबद्दल काय चर्चा करत असतात? अशी कधी चर्चा ऐकली का? ह्याने कोट्यावधी रुपये, याचे इतक्या बँकेत एवढे आहेत, एवढे ब्लॉक आहेत, एवढे इथं जमीन घेतलं, एवढे काही नाही. आपल्या प्रेत यात्रेच्या मागून येणारी जी लोक आहेत ती फक्त दोनच गोष्टी बोलतात. काय बोलतात? या माणसाने आयुष्यात काय चांगलं काम केलं ते बोलतात. इथे 4 शब्द बोलावे लागतात. या माणसाने आयुष्यात काय काय चांगलं काम केलं ते तिथं सांगतात. की आपल्याला पुष्कळ माहीत नसतं की ह्या माणसाने काय काम केलं, पण तिथे आपल्याला कळतं की अरे बापरे, माणसाने एवढं काम केलं समाजासाठी, आपल्याला तिथे गेल्यावर कळतं. आणि या माणसाने किती लोकाला डुबवलंय, किती लोकाला त्रास दिला, किती लोकाला छळलं, हे या यात्रेमध्ये जाताना चर्चा चाललेली असते. बरं झालं गेला. म्हणजे इथे आल्यानंतर आपल्याबरोबर काय येतं की तुम्ही जे काही चांगलं काम केलंय त्याचीच चर्चा आपल्या मागे होते, आणि तुम्ही काही वाईट काम केलं असेल त्याचीच चर्चा मागे राहते. आणि म्हणून आपल्याबरोबर काय येतं तर आपण केलेलं कर्म, आपलं चांगला असो का वाईट असो, ते आपल्याबरोबर येतं. आणि म्हणून असं म्हणते की मरावे परी कीर्तिरूपे उरावे. मरावं पण कीर्तिरूपाने उरावं. कृष्ण खोड्या करतोय. एकदा आई घुसळण करत होती यशोदा. तेवढ्याच भगवंताने काय केलं? अग्नीला सांगितलं की आईचं माझ्यावर प्रेम आहे का त्या दुधावर प्रेम आहे, मला बघायचं. तो अग्नी भडकला. अग्नी भडकल्यावरती दूध भरभर भरभर वरती यायला लागला. आता उतून जाणार. त्या यशोदेने लगेच कृष्णाला खाली टाकलं आणि धावत धावत गेली. कशाकडे? ते दूध खाली उतरवण्यासाठी. उतू जाऊ नये का? सगळी साय निघून जाईल ना, म्हणून ती पटकीने गेली, ते दूध खाली उतरवलं. तेवढ्यात कृष्णाला काय म्हणला? माझ्या आईचं माझ्यापेक्षा दुधावर जास्त प्रेम होणार. म्हणून त्यांनी काय केलं? ती जी घुसळत होती, ताक घुसळत होती, त्याच्यावरती चांगला लोण्याचा गोळा आलेला होता. भगवंताने हातामध्ये काठी घेतली, रवी घेतली आणि फटकीने तो डेरा फोडून टाकला. सगळीकडे ताक झालं, लोणी सगळं नाचलं. तिकडे जाईपर्यंत दूध उतू गेलं आणि इकडे बाहेर येतोपर्यंत ताक सगळे. त्यामुळे तिला राग आला आणि सगळ्या गवळणीने आतापर्यंत तिच्याकडे भरपूर तक्रारी केल्या होत्या. यशोदे बघ,
अगं हा आमच्या घरी येतो आणि फार खोड्या पडतो. एकदा म्हणाले आमची सून घुसळत होती तेवढासा आला. तिने विचारलं का आला? नाही म्हणले माझा सुवर्ण वत्स या भांड्यात पडलाय. वास्तविक तर काही पडलेलं नव्हतं. खोटं बोलतो का म्हणाले. त्याने हात घातला आणि सुवर्ण वत्स काढून दाखवलं. ज्याला विश्व निर्माण करता येईल त्याला एक वत्स निर्माण करणं काय काय. दुसरी आली गवळण गाराणे घेऊन. हे सगळं तिला आठवतंय. या मुलामुळे किती त्रास झाला ते आठवतं. दुसरी गवळण आली. ती म्हणली काय सांगू यशोदे तुला, गोकुळी राहावे का जावे. काय करू यशोदे, ह्या तुझ्या गोकुळात राहू का मी निघून जाऊ. गोकुळी राहावे का जावे. सांग यशोदे काय करू. अगं हा कृष्ण आमच्या घरी येतो आणि म्हणले ती लोणी खाल्लं त्याने. तेवढ्यात म्हणले त्या सासूला येताना त्यांनी पाहिलं आणि यांनी म्हणले ते लोण्याचा हात जो होता तो माझ्या सुनेच्या तोंडाला फासला आणि पळाला. मी बाहेर आले, मला वाटलं सुनेनेच खाल्लं म्हणून मी सुनेला वाटेल तसे बोलले म्हणाले. मग तिने सांगितले अहो सासूबाई ते कृष्णाने माझ्या तोंडाला लोणी लावून पळून गेलं. बघ म्हणले आमच्या घरात भांडणं लागायची वेळ आली. दुसरी म्हणते यशोदे काय सांगू, या कृष्णाचा हात पोचू नये म्हणून उंच शिंकाड्यावरती मी लोणी ठेवलं. याने काय केलं म्हणाले, खाली पेंद्या म्हणजे झाड, त्याच्यावरती आणखीन एक, त्याच्यावर आणखीन एक, त्याच्यावर सुदामा वडजा वाकड्या असे त्याचे मित्र. पेंद्या सुदामा वडजा वाकड्या हे त्याचे मित्र. ते एकाचे एक पाठीवर बसले. हा कृष्ण सगळ्यांच्या पाठीवर चढून वरती गेला. लोणी खाल्लं आणि जे ताक होतं त्याचं ते सगळं हाताला दूध ताक सगळं सगळं त्याच्या हाताच्या वरनं ओघळ येत आहे आणि सगळ्यांना तो ओंजळ करून सगळ्यांना प्राशन करतो. दुसरी म्हणली अगं हे काहीच नाही. यशोदा म्हणाले एकदा असं करा ना. तिला सगळं आठवतं यशोदेला याने किती खोड्या केल्या. अगं म्हणली काय सांगू. मग यशोदेने त्यांना सांगितलं तुम्ही असं करा की त्याला रेड हँड पकडा एकदा. पकडा, हा चोरी करतानाच पकडा. मग त्यांनी लगेच एके दिवशी कृष्ण चोरी करताना म्हणजे दही दूध खाताना वास्तविक चोरी होती का होती, चोरी नव्हती. कारण प्रत्येक गवळणीला असं वाटायचं की फक्त यशोदेच्या घरी हा कान्हा दही दूध लोणी खातो आणि आमच्या घरी का खात नाही. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत जात होता, त्याला काय कमी आहे. ती म्हणली बघ, नाही म्हणली मी एकदा त्याला पकडते ना आणते. आणि एकदा तिने पटकीने पकडलं कृष्णाला दही दूध खाताना आणि त्याला निघाली. बघतात तर का प्रत्येक घरात ना एक गवळण, तिच्या हातात एक कृष्ण, अशा सगळ्या जणी निघाल्या. ही सगळी गर्दीच गर्दी मुंग्यासारखी. प्रत्येकीला असं वाटतंय मी कृष्णाला पकडले. आणि सगळ्या आल्या यशोदे बघ म्हणले कृष्ण आमच्याकडे. आणि बघताय ते काय, ती म्हणली कृष्णा ये रे. तो आत खेळत होता. यशोदेने हाक मारल्यावर बाहेर आला आणि आईच्या मांडीवर बसला. सगळ्या गवळणी बघायला लागल्या, अरे मी तर कृष्णाला पकडला आणि हा कृष्ण इथे यशोदेच्या मांडीवरती कसं काय. म्हणून बघताय तर काय यांची स्वतःची पोरच. म्हणजे अशा अनेक खोड्या त्या भगवंतानी केल्या. ते सगळं तिला आठवलं आणि मग म्हणाले की आता याला चांगलं दाव्याने बांधते. आणि मग तिने कृष्णाला एका उखळाला बांधलं. एक दावं अपुरं पडलं, दुसरं अपुरं पडलं, तिसरं त्याला एकाला एक जोडत गेली. किती 9 लक्ष एवढ्या गायी आणि वासरं गोकुळात होती. त्या 9 लक्ष दावे सोडून आणले एकाला एक. एका ती हट्टालाच पेटली होती, काही करून मी याला बांधणार. पण कृष्ण काही बांधला जात नव्हता. शेवटी थकली आणि शरण गेली. कृष्णा अरे मी आता थकले पण तुला बांधू शकत नाही. तिचा अहंकार, मी बांधते हा अहंकार होता, मी याला बांधू शकत नाही असल्यामुळे या वेळेला तिचा अहंकार निघून गेला होता. अहंकार निघून गेल्यावर लगेच गाठ बसली. बरं झालं म्हणजे बांधलं गेलं आणि ती तिच्या कामाला निघून गेली. बाहेर नल आणि कुबेर यांना नारदाने शाप दिला होता. ते वृक्ष होते यमलार्जुन वृक्ष. कृष्ण रांगत असा ओढत आणला आणि मधनं त्या दोन्ही वृक्षाच्या मधनं गेला. ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले. नल आणि कुबेरांचा उद्धार झाला. यक्ष होते ते. अशा अनेक गोष्टी चालल्या.
शेवटी सगळ्या डोळ्यांनी म्हणाल्या, यशोदे एक करत, याला गायी चारायला पाठव, त्याशिवाय जसं आपण काय म्हणतो त्या मुलाला एकदा शाळेत घ्यायला KG वर म्हणजे घर थोडं शांत राहील, तसं म्हणले याला थोडं गायी वळवायला पाठवा म्हणाले, गायी राखायला पाठवा. आणि त्याप्रमाणे यशोदे म्हणाली ठीक आहे, पण त्याला आता गायी राखायला पाठवू. कृष्ण झोपलेला आहे, उशक्काळ झालेला आहे. आणि त्यावेळेला आता बघा, कृष्ण अवतार नुकताच झालेला आहे, त्याच्या आधी कुठला होता? राम अवतार होता. पहाटेची वेळ आहे, उशक्काळ झालेला आहे. आणि त्यावेळेला कुठल्या तरी घरातनं एक भोपाळी ऐकायला येते. कशी भोपाळी येते? जागिये रघुनाथ कुंवर, पंछी बन बोले जागिए रघुनाथ कुंवर, चंद्र किरण शीतल भई, चंद्र किरण शीतल भई, चकिया पिय मिलन गए, चकिया पिय मिलन गए, त्रिविध मंद चलत पवन, त्रिविध मंद चलत पवन, पल्लव द्रुम डोले जागिए रघुनाथ कुंवर, पंछी बन बोले जागिए रघुनाथ कुंवर, प्रात भानु प्रगट भयो, प्रात भानु प्रगट भयो, रजनी को तिमिर गयो, रजनी को तिमिर गयो, भृंग करत गुंज गान, भृंग करित भृंग करत गुंज गान, कमलन कमलन दल खोले जागिए रघुनाथ कुंवर, पंछी बन बोले, ब्रह्मादिक धरत ध्यान, ब्रह्मादिक धरत ध्यान, सुर नर मुनि करत गान, सुर नर मुनि करत गान, जागन की बेर भई, जागन की बेर भई, नयन पलक खोले जागिए रघुनाथ कुंवर, पंछी बन बोले जागिए रघुनाथ कुंवर, तुलसीदास अति आनंद, तुलसीदास अति आनंद, निरखी कई मुखार विंद, निरखी कई मुखार विंद, दीनन को देत दान, दीनन को देत दान, भूषण अनमोले जागिए रघुनाथ कुंवर, पंछी बन बोले जागिए रघुनाथ कुंवर. असं सर्व ठिकाणी कुठे गायीच्या धारा काढण्याचा आवाज आहे, कुठे असं आहे, सर्व ठिकाणची पहाटेची ती प्रसन्न वेळ आहे. कुठे दारामध्ये सडा संपार्जन केलेले, जय जाजी गोकुलेंद्रा, गोपी चित्त चकोरचंद्रा, गोपपालका यादवेंद्रा, जय गोविंदा गोपसख्या. वक्ता श्री शुक महाभागवत परीक्षिती ऐसा श्रोता विरक्त, कथा दिव्य कृष्णचरित वरी त्यात बाललीला. गोकुळी झाला प्रातःकाळ, दोहन ध्वनी उठला प्रबळ,
मथन निनादे कोंदे अंबर घरोघरी गाती कृष्ण लीला सडा संमार जनंग मालिका सुगंधवात वाहे देखा तुळशी वृंदावने उजळल्या दीपिका धूप लावले नाना प्रेम घरोघरीच्या गोपसुंदरी उठोनी बाळकांना परोपरी त्यांना स्नान घालून सत्वरी वस्त्रभूषणे शृंगारी दे प्रातराशार्थ क्षीरभोजन साखर लोणी दधी ओदना पुत्रमुखाचे घेती चुंबना करते सिद्ध वनगमना सकाळी सकाळी मुलांना उठवलंय त्यांना स्नान घातलंय वस्त्रभूषणच घालायला दिली परिधान केलेले दूध प्यायला दिले बरोबर शिदोरी दिलेली आहे साखर लोणी दही त्यांना दिलेले बरोबर पुत्रमुखांचे घेते चुंबना करीती सिद्ध वनगमना जाग यावे सवंगड्यासी म्हणून कृष्ण करी शृंगरवासी गोप बाळके मिळून येते घेऊन वत्से कृष्णांगणी कृष्ण बळरामे करून स्नान बाळी तिलकरी केले अरुणा चिमुकला पीतांबर कास घालुना लिहिले अलंकार नाना प्रे पायी पैंजण आणि तोडरे कटी किंकणी आणि कटी दोरे करी मुद्रिका काकडे सुंदरे मोरपिसे वाथ्यावरी वनगमनार्थ केली आयती वंदिले देवनंद जसवंती माय विनवी देवाप्रती वनी रक्षे प्राण माझा पुढे वासरे सहस्रावधी मागे चाले गोपाळ मांदी राम कृष्ण शोभती त्यांचे मध्ये हास्य विनोदे चालताती हाती काठी पाठी घोंगडी शिंक्यात खांदी लटकली शिदोरी शेल्यात खोली शृंग मुरली उचंबळतो बालचमोम वनी येता चरती वासुरे नाना खेळ खेळती पोरे कृष्णा सजविती बहुप्रकारे प्रेम भाबडे बालांचे नाना फळांचे करती हार पुष्प पर्णाच्या माळा सुंदर ओळी गुंजा विविध प्रकार मयुरपिच्छे शृंगारिती जिरू जैसे धातू रंग तिने चितारती कृष्णांग घोंगड्यावरी बैसती श्रीरंग वारा घालती पल्लवाने परस्परांच्या नकळत शिंकी शृंगे काठ्या चोरती ऐसा हास्य विनोद करते क्रीडा करते वनांतरे कृष्ण दूर जाता म्हणती कोण त्याशी शिवेलाधी आपसात लाविते ऐशा शर्यती धावोने स्पर्शिते कान्यासी कोणी वेणू वाजवताती कोणी शिंगे फुंकताती कोणी भुंग्या सवे गाती कोणी काढते कृष्णध्वनी कोणी चालदे हंसगती कुणी पक्षासवे धावते वानरांची पुच्छे उडीते कुणी चढते झाडावरे प्रतिध्वनीशी कुणी खेळती बेडका समुड्या मारिती कधी यमुने माझी डुंबते खेळ खेळते नानाविध सकळ देवांचे परमदैवत भजते दास्यभावे भक्त तो हा सखा कृष्णनाथ त्या सवे खेळती गोपवाळे हा परमात्मा आहे आणि सगळे देव गोप होऊन त्या ठिकाणी आलेले सकळ देवांचे परमदैवता भजती दास्य भावे भक्त दास्य भावाने आपण भगवंताचे दास आहोत ही भावना धरून ते गोप त्या भगवंताबरोबर क्रीडा करतायत दास्य भावे भक्त तो हा सखा कृष्णनाथ त्या सवे खेळती गोपवाळे कृष्णाला आपला सखा मानतात ते त्यांच्या पुण्याची नव्हे गणती सख्य भावाच्या प्रत्यक्ष मूर्ती जन्मोजन्मी कृष्ण सांगाती काय वर्णावे भाग्य त्यांचा सख्य भाव आहे ज्या ज्या वेळेला परमात्मा अवतार घेतो त्या त्या वेळेला हे देव त्याची सेवा घडावी म्हणून त्याच्याबरोबर अवतार घेतात राम अवतारात सगळ्यांनी वानरांचा वेश घेतला होता कृष्ण अवतारात गोप झाले त्यांच्या पुण्याची नव्हे गणती सख्य भावाच्या प्रत्यक्ष मूर्ती जन्मोजन्मी कृष्ण सांगाती काय वर्णावे भाग्य त्यांचे ज्या कृष्णाचे पदरजकण पावावया श्रेणीती योगी जना करो निमनेंद्रियांचे संयमना जन्माने कष्टताती
ज्या कृष्णाची चरणधूळ आपल्या मस्तकाला लागली तर आपल्याला धन्य मानतात, असे योगी त्यांना सुद्धा कृष्ण भेटत नाही. पण या ब्रजवासियांचे भाग्य केवढे आहे. ज्यांसी झाला प्रत्यक्ष जाण त्या ब्रजवासियांचे भाग्य कळण. वर्णू शके त्रैलोकी जैसा गुबडाशी सूर्योदय, चोराशी चंद्रोदय, अथवा कळाशी संतसदय, कदापि नावडते तैसा कंस होता चिंता तूर. कृष्ण वधार्थ पाठवी असुर, बाळके खेळता वनाभितर, दैत्य विचार करी म्हणे. कृष्ण गोकुळवासियांचे धन, कृष्ण गोकुळवासियांचे प्राण, पुत्रवत्से त्यांचे जीवन, सकळ मारू युक्तीने. पुत्रवत्से नंद बाळा, मारल्या मृतो होईल गोकुळ, ऐसा तेने करून विचार, रूप धरले अजगराचे. कंसाने कृष्णाच्या वधासाठी एकाला पाठवलं होतं, राक्षसाला. त्याने अजगराचं रूप घेतलं. विचार केला की कृष्णाला आपण मारून टाकलं तर सगळ्या गोकुळवासियांचं मन कुणावर आहे? कृष्णावर आहे. आणखीन कुणावर आहे? त्या कृष्णाबरोबर जे सवंगडे आलेत म्हणजे त्यांची मुलं आलेत त्यांच्यावर आहे. जर आपण कृष्णाला, बलराम दादाला आणि या त्यांच्या गोपांना खाऊन टाकलं तर गोकुळवासी हतबल होऊन जातील, आपली मुलं गेली म्हणून रडत बसतील, कृष्ण गेला म्हणून रडत बसतील, आणि त्यावेळेला आपल्याला गोकुळावर हल्ला करता येईल असा त्यांचा विचार होता. म्हणून त्याने अजगराचं रूप घेतलंय, अघासूर. शरीर दिसे जणू पर्वत. आता त्या गोपांना असं वाटलं की पर्वत आहे, पर्वताची गुहा आहे, त्याचं जे तोंड होतं ते इतका मोठा तो अजगर होता की त्याचं तोंड म्हणजे जणू काही गुहा होती. त्या गुहेमध्ये हे सगळे शिरलेले, गायी शिरल्या, गोप शिरलेले. गायी गोप गेले म्हणून त्यांना वाचवण्यासाठी कृष्णही त्यांच्या मागे शिरलाय. शरीर दिसे जणू पर्वत, गुहे ऐसे दिसे मुख, जीव गा जैसा मार्ग प्रसत ऐसे अद्भुत रूप असे. ऊर्ध्वष्ट वैडला मेघमंडळाशी, अधोरोष्ट राविला पृथ्वीशी, दाढा पर्वत शिखरे जैसी अजस्त्र रूप धरिले. वारा सोसाट्याचा सुटला, श्वासोच्छ्वास तैसा वाटला, जणू पर्वती वणवा पेटला. डोळे दिसते तैसे दिसतात, ऐसे दृश्य दिसे अद्भुत. गोपाळ म्हणते पहारे पर्वत, कैसा दिसतो आज गर्वत. ग्रास करण्या बैसलासे, चरणदास म्हणे श्रोत्यासी. अघासुर आणावा मानसी, अग म्हणजे पापराशी, पापमूर्ती अघासुर अथवा अघासुर महाव्याधी. अघासुरा प्रचंड उपाधी, म्हणून याची ऐशी प्रसिद्धी. असता एक तुझे दिसे, प्रपंच असता दुःखमय. आम्हा अशी भासे सुखसोय, दैत्य होता अघासुर, पोरा वाटे पर्वत. महाव्याधी होता शरीरासी, तव नाश ठरला निशेषी. तैसा अघासुर गिळावयासी, सकळ पोरासी बैसलासे. पापे करता पापी जना, स्वहित परहित आठवेना. पाप करते पडती जाणा, अंती नरकी पडताती. ऐसा पापासुर भयानक, वृंदावन वनी खेळते वनी पाहती बाळक. म्हणती पाहो चला कौतुक, कैसी पर्वत गुहासे. अधिदैवी कृपा घासुराचे. सर्प झाला अष्टावक्र शापे, जय असला मुनिवराम. होता शंकासुराचा पुत्र सुंदर, तेने पाहिला अष्टवक्र. निज रूप गर्वे करी उपास, तेने ऋषीश्वर रागावला. दैत्या पावशील सर्पयोनी, शाप ऐकला भ्याला मनी. अष्टवक्राचे लागोनी चरणी, प्रसन्न केले मुनिवराम. कोटी कंदर्प लावण्य श्रीकृष्ण, जय तुझे उदरी करील प्रवेशना. तै सायुज्य पावशील तू जाण, द्वापार युगे सांगितले. हो रे कृष्णाश्रय निर्भय, म्हणती पर्वतासो अजगर. आमचा कृष्ण सहाय्य कर, आम्हाला गे रक्षील की. ऐसा विश्वास ठेवून कृष्णावरी, वत्सास हरी घाले मुखावेद्री. तव मागाहून आला हरी, सर्व घटना कळली त्या. मदभक्त हे मदाश्रित, सहृदय माझे प्राणभक्त. सहृदय माझे प्राणप्रिय, यांचे वाचून या मला काय. गोड तुझे ढिगे असे, ऐसे विचारून गोप सखा. प्रवेश करी अजगर मुखा, ते पाहून देवादिका.
दुःख झाले सकळासे कृष्ण लिखता जगरकंठी त्वरेने वाढे जय श्री जगजेठी प्राण निरोधने दैत्य कष्टी जीव झाला कासा विसम अघासुराचे मस्तक फोडून बाहेर निघता झाला प्राण कृष्णे करून कृपावलोकना जीवित केले वत्सके कृष्ण बालके आणि वासुरे सकळ बाहेर येते झाले देव गर्जती जय जयकारे गगनाहून होय पुष्टी त्या अघासुराच्या पोटात मध्ये गेल्यावर गायी मरून पडल्या वासरं मरून पडली गोप मरून पडले अघासुराचा वध केला आणि या सर्वांकडे भगवंतांनी कृपादृष्टीने पाहिलं आणि ही सगळी जिवंत झाली वासरं जिवंत झाली गायी जिवंत झाल्या गोप जिवंत झाले कृष्णे करून कृपावलोकना जीवित केले वत्स सखे कृष्ण बालके आणि वासुरे सकळ बाहेर येते झाले देव गर्जती जय जयकारे गगनाहून होय पुष्पवृष्टी अघासुराच्या देहातून अलौकिक तेज निघाले कांतिमाना दश दिशा झाल्या प्रकाशमाना तेजकृष्णी प्रवेशले गगनी दाटल्या सुरपंक्ती सुरवर पंगती अप्सरा दिव्य नृत्य करती यक्ष किन्नर गंधर्व गाती ब्राह्मण मुनी वेदघोष जय जयकारे पिटली टाळी दुंदुवी वाजती गगनमंडळी विद्या वाजती वाद्य सारी नाद गेला ब्रह्मलोकान आता भगवंताने सांगितले तुम्ही आता ह्या संकटातनं बाहेर पडलेला आहात चला तुम्ही थकला असाल ना आपण आता शिदोऱ्या एकत्र करून खाऊया झाली आता भोजन वेळ खाऊ शिदोऱ्या आता सकळ ऐसे बोलताचे गोपाळ बरवे म्हणती सवंगडी पाणी पाजले वासराना लावून दिले हिरव्या तुणा आपण बसले करू भोजना करून एकत्र शिदोऱ्या वासरांना पाणी पाजलं आणि गायींना आणि वासरांना हिरवागार चारा चरण्यासाठी सोडून दिलं आणि आपण सगळे एकत्र बसलेले सकळ बैसले मंडलाकार सगळे असे गोल बसलेले कृष्ण मध्ये आणि सगळे राऊंड करून बसले कृष्णाच्या पुढे कोण आहे सगळ्यात लहान मुलं आहेत ते कृष्णाच्या पुढे आहेत का उंच माणसं जर पुढे बसले असतील तर त्या मुलांना कृष्ण दिसला नसता म्हणून लहान लहान जे गोप आहेत कृष्णमध्ये आणि त्याच्या बाजूला पहिली राऊंड कोणाचा आहे लहान लहान मुलांचा त्याच्यापेक्षा वडील मुलं त्यांच्या मागे त्याच्यापेक्षा वडील त्याच्या मागे त्याच्यापेक्षा मोठी मुलं त्यांच्या मागे असं गोल सर्कल करून म्हणजे प्रत्येकाला कृष्ण दिसावा असे सगळे बसलेले आहेत प्रत्येकांचं लक्ष कृष्णाच्या मुखकमलाकडे आहे सकळ बैसले मंडलाकार पुढे सान मागे थोर जय सेवमल्ले शतकल्लार मध्ये विराजे नंदसुरो मुले थोर गोतरोत्तर ऐसी रचना केली सुंदर तेने सकळा दिसे नंदकुमार मध्यकर्णिके बैसलेला ज्यांचा भाव शुद्ध गोळा ऐस्या लहान गोप कुमारा श्रीकृष्ण जवळे वैश्वे पोरा शहाण्या दूर बसवले ज्यांचा भाव शुद्ध होता अशी लहान गोप त्याने आपल्या जवळ बसवले आणि जे शहाणी माणसं आहेत त्यांना थोडं लांब बसवलंय ज्यांचा भाव शुद्ध गोळा ऐस्या लहान गोप कुमारा कृष्ण जवळी वैश्वे पोरा शहाण्या दूर बसवले वेणू खोविली कटी श्री काखे धरली शृंग काठी मसृण कवळ डावे हाती बोटा सांदी लोणके कृष्ण नाम विनोद करी तेने उठती हास्य लहरी इतक्यात ब्रह्मा काय करे असे सगळे बसलेले शिदोऱ्या आता खायला सुरुवात केली आणि प्रत्येक जी गोप आहेत ना ते काय करतायत आपल्या आपल्या शिदोऱ्या आईने दिलेले ते आणले आता काय त्यांच्या शिदोरीमध्ये कालची कुणाच्या घरी शिळी भाकरी आहे कुणाच्या घरी शिळी पोळी आहे कुणाच्या घरी लोणचं आहे पण ते बरेच दिवस ठेवल्यामुळे आंबलेलं असं लोणचं आहे कुणाच्या बरोबर ताक आहे पण ते आंबट आहे कुणाच्याकडे चांगलं गोड असं ताक आहे कुणाच्याकडे ताजी ताजी भाकरी आहे कुणाच्याकडे ताजी ताजी पोळी आहे कुणाच्याकडे गोडाचा एखादा पदार्थ केलेला आहे कुणाच्या शिदोरीमध्ये लोणी आहे असं प्रत्येकाची शिदोरी वेगवेगळी
आणि ही सगळी मुलं काय करतात, दुसऱ्याच्या ताटात काय वाढलेलं आहे ते आधी पाहतात. दुसऱ्याच्या ताटात काय. कृष्ण म्हणतो अरे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे मिळतं, दुसऱ्याच्या ताटात काय वाढलंय तुम्ही बघू नका. घटाघटाचे दैव आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. कुणामुखी पडते लोणी, कुणामुखी अंगार. ते म्हणले अरे दुसऱ्याच्या नशिबाकडे तुम्ही पाहू नका. त्याच्या ताटात काय वाढलंय, त्याच्या ताटात काय वाढलंय, याला काय आहे, माझ्याकडे काय नाही, त्याचा विचार करू नका. आपल्या पुढे जे अन्न आहे ते गोड मानून खायचं. आपण असं करूयात. याच्याकडे काय त्याच्याकडे काय म्हणण्यापेक्षा आपण असं करूयात ना, सगळ्यांच्या शिदोऱ्या एक करू. आणि मग भगवंताने काय केलंय, सगळ्यांच्या शिदोऱ्या एक केल्या. त्यामुळे कुणाची ताजी आणि कुणाची शिडी हा भागच राहिला नाही. कुणाचं ताक गोड आहे, कुणाचं आंबट आहे हाही भाग राहिला नाही. कुणाचं लोणचं चांगलं आहे आणि कुणाचं खराब आहे हाही भाग राहिला नाही. कुणाकडे लोणी आहे आणि कुणाकडे नाही हाही भाग राहिला नाही. हा जो काला आहे ना, हा सगळा एकत्र केलाय भगवंताने. आणि भगवंताने काय केलंय, आपल्या हाताने एक एक घास भरवतोय ना त्या सवंगड्यांना. आणि ह्या सवंगड्यांना एक एक घास भरवताना ते इतके तृप्त होऊन गेले. आता काय झालं, आकाशातले सगळे देव म्हणाले की हा काला आम्हाला मिळायला पाहिजे बाबा. काय मिळायला पाहिजे, हा काला. हे सगळ्यांचं एक केलंय भगवंताने. अरे माझ्या पायाला जे शरण आले ना, ते सगळे मला सारखेच आहेत. कोणी मोठा नाही कोणी लहान नाही, सगळ्यांचं भाग्य माझ्यासाठी एकच आहे. सगळ्यावर माझं सारखंच प्रेम आहे. सगळ्यांचा काला केलेला आहे. आज मग काय म्हणाले, सगळे देवाने ठरवलं की आपण आता मासे होत. म्हणजे काय होईल, हे गोप येतील हात धुवायला आणि त्यांच्या हाताला लागलेला काला या यमुनेमध्ये पडेल आणि आपण मासे होऊन एक एक कण खाऊन टाकू. म्हणजे आपलं भाग्य उदयाला आलं असं आपण समजू. म्हणाले भगवंतांना कळत नाही का हे सगळे देव मासे होऊन तिथं बसलेत म्हणून. भगवंताने सांगितलं की अरे हा प्रसाद त्यांना नाही द्यायचा. भगवंतानेच ठरवलंय. ते म्हणले अरे यांनी भक्ती केली म्हणून यांना मिळतंय. तुम्हाला काय, तुम्हाला असं वाटतं आता काही करायलाच नको, आपण देव झालो आता आणि काय करायचं. अरे यांच्याजवळ भक्ती आहे, प्रेम आहे म्हणून यांच्यासाठी हा प्रसाद आहे. सगळ्यांना सांगितलं भगवंताने. बुद्धीचा आहे, प्रेरक आहे कोण, परमात्मा. काय सांगितलं सगळ्यांना, एक करा म्हणाले. अरे तिथं मोठी सुसर आहे, तिकडे जाऊ नका. तुम्ही खाऊन झालं ना, हा काला खाऊन झाल्यानंतर आपल्या अंगालाच पुसून टाका म्हणाले. घरी गेले की कपडे धुवून टाका, पण तिकडे जाऊ नका. म्हणजे भगवंताचं प्रेम आपल्या त्या गोपांवरती किती आहे. भगवंताने सुंदर घोंगडी बांधलेली आहे. आपण परवा म्हटलं होतं की त्याच्याजवळची घोंगडी कशी ना आपल्या जवळची घोंगडी कशी आहे बघा. ती सच्चिदानंद स्वरूप आहे. परमात्म्याचं शरीर हे जे आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि आमची जी घोंगडी म्हणजे आमच्या या शरीराला 9 ठिकाणी भोकं आहेत. 2 भोकं इकडे, 2 भोकं इकडे, 2 भोकं इकडे, अशी जर छिद्र गोळा करायला गेलो आम्ही, शरीरातले बघायला गेलो तर 9 ठिकाणी फाटलेली घोंगडी आम्हाला दिलेली आहे. आणि भगवंताची घोंगडी कशी आहे, सच्चित आनंद या स्वरूपाने भरलेली आहे. आणि म्हणून ते सांगितले की कृष्णा तुझ्याजवळ जशी घोंगडी आहे ना तशी आम्हाला दे ना बाबा. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हास का दिली वांगुली रे, आम्हास का दिली वांगुली रे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. स्वगत सच्चिदानंदी मिळोनी, स्वगत सच्चिदानंदी मिळोनी, शुद्ध सत्व गुणे विणली रे, शुद्ध सत्व गुणे विणली रे. षडगुण कोंडे रत्न जडित तुझं
षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. भगवंता तुझ्या अंगावरची जी घोंगडी ती कशी आहे रे? शुद्ध सत्वगुणाने विणलेली आहे. आणि आमच्याकडे सत्व रज तम यांनी विणलेली आहे. तुझी घोंगडी शुद्ध सत्वगुणाने विणलेली आहे. शुद्ध सत्व गुणे विणली रे. आणि तू षडगुणेश्वरी आहे. 6 गुण आहेत तुझ्याकडे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझा. त्या घोंगडीला जे रत्न लावलेली आहेत ती कशी आहे? षडगुण गोंडे, त्याला गोंडे लावलेले आहेत त्या घोंगडीला. षडगुण गोंडे रत्न जडित तुझा श्याम सुंदरा शोभली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली. काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विणली रे. आमची कशी? आमची घोंगडी कशी आहे? तुझी सत्वरज गुणाने विणलेली आहे. त्याला षडगुणाचे गोंडे लावलेले आहेत. पण आमची कशी घोंगडी आहे? काम कर्म अविद्या त्रिगुण. आमच्या शरीराच्या घोंगड्यामध्ये काम आहे, कर्म आहे, त्रिगुण आहे. आणि काय? रक्तमांसाने भरलेली आहे. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे कान्होबा. आमची अशी घोंगडी. पण तुझी कान्होबा तुझी घोंगडी चांगली. षड विकार षड वैरी मिळून. आमच्या शरीरामध्ये 6 प्रकारचे विकार आहेत. हे 6 विकार काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे 6 विकार म्हणजे काय आहेत? हे आमचे 6 वैरी आहेत. त्यांनी विणलेली आमची घोंगडी आहे. षड विकार षड वैरी मिळून. षड विकार षड वैरी मिळून तापत्रयाने विणली रे. 3 प्रकारचे ताप आहेत आम्हाला. अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक असे 3 प्रकारचे ताप आमच्या ह्या घोंगडीला आहेत. षड विकार षड वैरी मिळून. षड विकार षड वैरी मिळून तापत्रयाने विणली रे. आणि आमची घोंगडी 9 ठिकाणी फाटून गेलेली आहे. 9 ठाई फाटून गेली. 9 ठाई फाटून गेली ती त्वा आम्हा दिधली रे. अशी 9 ठिकाणी फाटलेली घोंगडी देवा तू आम्हाला दिलीस. 9 ठाई फाटून गेली ती त्वा आम्हा दिधली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता. ऋषी मुनी ध्याता मुनी नाम गाथा संदेह वृत्ती विरली रे. पण देवा ऋषी मुनीच्या मुखातनं ज्यावेळेला आम्ही तुझं नाव ऐकतो ना, ऋषी मुनी गाता ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता. हे ऋषी ह्या ऋषी मुनींनी तुझं जे ध्यान वर्णन करून सांगितलंय ते जशी तुझी ध्यानाने उपासना करता ऋषी मुनी ध्याता त्यांनी तुझं किती चिंतन केलंय. त्यांनी सगळे ग्रंथ लिहून ठेवले. ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता. या ऋषी मुनींच्या मुळे आम्हाला तुझ्या नामाची गोडी कळलेली आहे. आता आम्ही ज्या वेळेला तुझं नाम गायला लागलो ना, ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती विरली रे. आता देवा आमच्या मनातला सगळा संदेह नाहीसा झालाय. आता आमची सुद्धा घोंगडी तुझ्यासारखीच शुद्ध सत्व गुणाने विणली जाईल. म्हणजे आमच्या मनात हे 2 विकार आहेत. कुठले? राजस आणि तामस ते जातील. आणि सत्वगुण असून नुसता उपयोग नाही, तो शुद्ध सत्वगुण पाहिजे. तर ऋषी मुनींच्या
संगतीला आम्ही लागल्यामुळे, त्यांच्यामुळे आम्हाला नामाची गोडी लागल्यामुळे आता आमची वृत्ती कशी झाली? आता आमची वृत्ती शुद्ध सत्व गुणे विणली रे. आता आमची मात्र ही घोंगडी आता आम्ही फाटलेली ती शिवली आहे. कशाने शिवली आहे? शुद्ध सत्व गुणे विणली रे. आता आम्ही ती फाटली होती ते आता आम्ही काय केलंय? विणली आहे. कशाने विणली? शुद्ध सत्व गुणे विणली रे. ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती विरली रे. आता आमच्या मनामध्ये संशय राहिला नाही की तुझी घोंगडी चांगली ना आमची वाईट, असा काही संदेह आमच्या मनात राहिला नाही. कारण आता ती घोंगडी आम्ही आता शिवली आहे, ती शुद्ध सत्वगुणाने शिवलेली आहे. आता तुझ्याकडे जसे 6 गुण आहेत ते गुण आम्ही अंगात आणण्याचा अंगात बाणवण्याचा प्रयत्न करतोय. ऋषी मुनी ध्याता मुनी नाम गाता संदेह वृत्ती विरली रे. बाप रखुमा देवीवरू, बाप रखुमा देवीवरू विठ्ठले तत्पदी वृत्ती मुरली रे. बाप रखुमा देवीवरू, तू आमचा बाप, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव, त्वमेव विद्यार्णं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. देवा, आत्तापर्यंत आमच्या घरातल्या नातेवाईकांनाच मी माझा समजत होतो. जिनी मला जन्म दिला ती माझी आई, ज्यांनी माझं पालन पोषण केलं ते माझे वडील, जे माझ्या बरोबर जन्माला आले ते माझे भाऊ, जे काही माझे मित्रमंडळी जमा केले ते माझे मित्र,